नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आहोत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. मला आज ना सकाळी एका ताईचा फोन आला आणि ती मला म्हणाली की दादा खरंच तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. मी म्हटलं का काय झालं ताई? तर ती म्हणाली की आपला एपिसोड झाल्यानंतर आणि माझ्या घरातल्यांनी बघितल्यानंतर त्यांना कळलं की मी किती सुंदर नृत्य करू शकते हे त्यांना कळलं. त्यामुळे घरातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये नृत्य करण्यासाठी ते मला विनंती करतात. तुम्हाला खरं सांगते दादा, मला इतका आनंद झालाय की मी माझी स्वप्न, माझी आवड पुन्हा एकदा जोपासू शकते तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो की मला इतका खरं तर आनंद झाला, कारण आमच्या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट होतं की या सगळ्या तायांना त्यांच्या कामांच्या गडबडीतून किंवा त्यांच्या जबाबदारीमधून त्यांना त्यांची स्वप्न ही पुन्हा एकदा जोपासता यावीत, हाच आमचा उद्दिष्ट होता आणि तो उद्दिष्ट कुठेतरी पूर्ण होतोय याचा खरंच खूप आनंद होतोय. चला तर मग आजच्या या तायांची सुद्धा आपण स्वप्न पूर्ण करूया आणि बघूया कोण होते आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेत म्हटल्यानंतर माहेरची आठवण तर निघणारच, हो की नाही? चला तर मग या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. शोभा मुकुंद पारदे. शोभाताई, माहेर कुठलं? माहेर कोंडवा पुण्यामध्ये. सासर राजगुरुनगर. राजगुरुनगर. पण राहायला इथंच आहे देवराला. राहायला इथंच आहे. बरं. आणि भाऊजी काय करतात? ते सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आहेत ते. व्हेरी गुड. काय ताई सांगशील माहेर बद्दल? मेन म्हणजे प्रसंग माझा असा की आईचा, म्हणजे माझ्या आईवडिलांचं खूप प्रेम माझ्यावर, कारण सगळे जवळ, मीच एकटी लांब राहायची इथं देवराला. तेव्हा काही फोन नव्हते, काय नव्हते. पण नंतर ना काही वर्षांनी असं छोटासा फोन आला, तर फोन घेतल्यावरती मग आई फोन करायची चुलत्यांच्या लँडलाईनवर. काही कारणास्तव भाऊ वगैरे बोलत नव्हते. आईला अटॅक आला. आईला अटॅक आल्याच्या नंतर ना मला फोन आला. मी गेले, पूर्ण दिवसभर आईशी राहिले, रात्रभर आईशी राहिले. त्यावेळेस आई व्यवस्थित होती. 2 अटॅक येऊन गेले त्या आईला. रात्रभर जागे राहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आई म्हटली, बाई तू रात्रभर झोपली नाहीस, तुला लोकलला जायचं. तू छोटीवाली भाऊजे आली आईजवळ. मग मी निघाली. आई म्हटली कधी येणार तू? मी म्हटलं मी संध्याकाळी परत येते. म्हणून मग मी आले. मी ट्रेनमध्ये बसले, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. मी घरी आले, मोबाईल चार्जिंगला लावलं आणि तेवढ्यात मला फोन आला की आई गेली. पूर्ण दिवसभर राहिले, रात्रभर राहिले. पण असा प्रसंग आला की फक्त 2 तासासाठी पुणे स्टेशन ते देवरोड तेवढेच आले आणि माझी आई गेली. तो प्रसंग माझ्या कधीच मनातून जात नाही आणि हे मी कोणाला सांगू पण शकत नव्हते. त्याच ह्या सन टीव्हीमुळे मला प्रसंग असा भेटला की मी माझ्या मनातलं दुःख शेअर करते. आता 2च भाऊ आहे, एक बहीण आहे. माहेर असं नाही आहे, कारण किती असेल तर आई वडील असेल तरच आपल्याला माहेर असतं. बरोबर. असा प्रसंग आहे माझा. पण काय ह्या माध्यमातून आज समजा आईला किंवा बाबांना काय सांगावं असं वाटतं? आई बाबांना एवढंच सांगेन की ज्यावेळेस माझं लग्न करून दिलं तुम्ही, त्यावेळेस असं होतं की माझे मिस्टर पाठवायचे नाही जास्त. आजारी असलं की मी जॉब करायचे, संध्याकाळी सुटून जायचे, वडिलांना भेटायचे आणि रात्री पुन्हा यायचे. किंवा एखाद्या रात्री जायचे खूप जास्त सिरियस असेल तर, आणि सकाळी उठून यायचे. पण म्हणजे माफ करा, पण विचारू शकतो का त्यामागचं काय कारण होतं? कारण काही नव्हतं, पण त्यांना असं वाटायचं की नाही का, सासूचं माझं असं सांगणं असायचं की माहेरी जास्त गेली मुलगी की सासरी व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे मग माझ्या मिस्टरांना वाटायचं की नाही, माहेरी जास्त जायचं नाही, त्याच्यात इज्जत राहत नाही. म्हणून माझ्या मुलीला मी नेहमी सांगते की जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत तू येत जा. आम्ही नंतर, आमच्या नंतर ना मग माहेरची आशा ठेवावू नाही मुलींनी, आणि ती पूर्ण होत पण नाही. आता जर माझ्या भावांनी कधी चुकून हा जर प्रोग्राम पाहिला, त्यांनी जर पाहिला तर त्यांना पण थोडंसं असं कळायला पाहिजे की बाबा आपल्या बहिणींच्या मनात काय दुःख असतं आई वडील नाहीत म्हणून. आपण त्या बहिणींना कसं जीव लावला पाहिजे की त्यांना ती उणीव नाही भासू दिली पाहिजे.
आणि आज तू इथे मन मोकळं केलंस, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटलं. माझी खूप दिवसाची इच्छा होती पण मला येता आलं नाही. मी आज सकाळी मला जसा मेसेज आला तेव्हापासून मी येऊन थांबले इथं. का तर मला माझं कोणत्या ना कोणत्या रूपाने मला मन मोकळं करायचं होतं. ताई, मला सुद्धा खरंच खूप छान वाटलं की ज्या पद्धतीने तू मन मोकळं करतेस किंवा त्या ज्या सगळ्या प्रसंगांना तू अगदी तुला शेअर करू वाटते, तर आम्हाला सगळ्यांना खरं तर खूप छान वाटतं आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकतेस. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण ती खेळ खेळूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि माझ्या बाजूला जी खुर्ची आहे, मानाची खुर्ची, त्या मानाच्या खुर्चीवरती विराजमान होणार आहे नेहमीप्रमाणेच आपली आजची हुकमाची राणी. पण कोण होणार आहे हुकमाची राणी आणि ती कशी होणार, तर त्यासाठी आपण लकी ड्रॉ घेणार आहोत. त्या लकी ड्रॉ मधून काही ताया निवडल्या जाणार आहेत पहिल्या खेळासाठी. चला तर मग लकी ड्रॉ साठी तयार राहा. या बॉक्स मध्ये काय असतं? हा, सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या ताई? हात वरती करा आणि उभे राहा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताई निवडल्या गेलेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. चला तर मग आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आणि हा खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की इथे एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नाचायचं आणि एका क्षणी मी म्हणेन स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये तसंच उभं राहायचं. जी ताई हसेल, जी ताई हलेल आणि जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद, अशा 3 ताया आपण बाद करणार आहोत. ठीक आहे नक्की? आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. म्युझिक प्लीज. नाचू किती कंबर लचकली, नाचू किती कंबर लचकली, उठीत लाटली जाता जाता जुडवी टचकली, बाई बाई जुडवी टचकली. नाचू किती कंबर लचकली. बाजार पेटली कोल्हापूरची काय मी म्हणू हिला, नखरेला नारळी सोळा जातीची भिजली कला. नैनो में सपना ताई हसली सकू बाद झाली बसू शकते. आपली बात झाली ताई, तू बसू शकते तिथं. नृत्य तर सादर केलेलं आहे, इतकी चांगली छान स्टेप पण घेतली होती. आता किती वेळ असं उभं राहायचं बाई, हात पण दुखायला लागलेलं आहे, पण काय करणार. क्या बात आहे. 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच पहिला कप. गप माझाच पहिला नंबर. ए गप माझाच पहिला कप. भाऊजींना ए गप पहिलाच माझा कप. पण नाव कळले ना तुम्हाला? हा, नाव कळलेले. तर हा खेळ असा आहे
की तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि ठेवून झाल्यानंतर मी 1 2 3 म्हणणार. 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण नियम असा आहे, पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. कप जर पडला तर पुन्हा उचलायचा आहे आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. चला तर मग आता कप ठेवा डोक्यावर. 1 2 3 कप पडलाय काही कप पडलाय तुमचा नाही तुमचा. हा व्हेरी गुड. हा 1 2 3 4 हा 5 व्हेरी गुड. हा तेव्हा कप पडला हा व्हेरी गुड. हा शाबाश व्हेरी गुड. हा शाबाश हा व्हेरी गुड. बाकी अजून इथं लवकर इथं या साईडला इथं. हा लवकर. हा व्हेरी गुड. हा शाबाश व्यवस्थित. कप पडला लवकर इथं या. व्यवस्थित सावकाश व्यवस्थित. अच्छा सावलीत दिसत. बरं ठीक आहे, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे कप माझाच पहिला कप या खेळातून. या 5 ताया आल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. अच्छा कुठं प्रेम दिसतंय? भावजींना जरा डोळ्यासमोर आणा बरं. भावजींना जरा डोळ्यासमोर आणा आणि बोला फुंकर प्रेमाची. हा होऊन जाऊ दे. फुंकर प्रेमाची. हा नाव तर कळलेलं आहे तुम्हाला. आता खेळ काय ते तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी ताई तुझं नाव सांग. शीतल स्वप्नील गायकवाड. शीतल ताई. माहेर कुठलं? बारामती. बारामती. ओ बारामती कडचे बाबा. हा आणि सासर? सासर किवळे देहरोड. सासर किवळे. किती वर्ष झाली आहेत लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष झाली आहेत. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी ड्रायव्हर आहेत कंपनीमध्ये. ड्रायव्हर आहेत. वा क्या बात आहे. आणि पहिला चित्रपट कुठला बघितला लग्नानंतर? लग्नानंतर पिक्चरच नाही बघायला गेले, घरीच टीव्हीवरती. घरीच टीव्हीवरती. हा तर भाऊजी कसे आहेत स्वभावाला? आहेत प्रेमळ. हा प्रेमळ आहेत. मी काहीच नाही बोलले बाबा. स्वतःच बोलते, स्वतःच हसते. प्रेमळ आहेत. हो. 11 वर्ष झाली आहेत. हो. काय प्रगती? काय नाही, छान 2 मुलं, नवरा बायको, सुखी संसारी. हा 2 मुलं आहेत. भाऊजी प्रेमळच आहेत म्हणजे. हा हरकत नाही. हा ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव जोगेश्वरी हेमंत कांबळे. जोगेश्वरी. हा. वा. माहेर कुठलं? माझं रायगड. रायगड. आणि सासर? सासर पण रायगड. कुठला पिक्चर बघितला लग्नानंतर? नाही, आम्ही लग्नाच्या आधी पण नाही पाहिला आणि लग्नानंतर पण नाही पाहिला. लग्नानंतर पिक्चरच नाही बघितला. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 3.5 वर्ष. 3.5 वर्ष झालेली आहेत लग्नाला. अजून 3.5 वर्षात एक पिक्चर पण भाऊजींनी दाखवला नाही? नाही. भाऊजी आधीच सांगतोय मी तुम्हाला, ताईंना पिक्चरला न्यायचंय. जवळच्या चित्रपटगृहात जा आणि एखादा चांगला चित्रपट असेल तर ताईंना दाखवा. मराठी आणि हा सांगितलेलं आहे. भाऊजी ऐकतील. थँक्यू. थँक्यू पण म्हणते ताई मला. बरं भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान. छान आहे, एकदम छान आहे. 3.5 वर्ष झालेली आहेत. मग प्रगती? जाऊबाई माझी प्रगती. कोण जाऊबाई आहे? मोठी जाऊबाई माझी. त्यांचं नाव प्रगती आहे. अच्छा असं आहे होय. जाऊबाई आणि तिचं नाव प्रगती आहे. मग काय प्रगती? छान सुखी संसार आहे. सुखी संसार आहे. व्हेरी गुड. प्रगती ताई तुझं नाव सांग. प्रगती रोहित कांबळे. बघितलं, आपल्याला माहिती आहे प्रगती नाव आहे. माहेर कुठलं? बाणेर. आणि सासर? किवळे. सासर केवढे. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष. भाऊजी काय करतात? ते ऑटो रिक्षा चालवतात. क्या बात आहे. घरातच रिक्षा आहे. लग्नानंतर कुठला चित्रपट बघितला पहिल्यांदा? लग्नानंतर दिल दोस्ती दुनियादारी. दिल दोस्ती दुनियादारी बघितला. हो कसा स्वभाव आहे भाऊजी? छान, मस्त. छान स्वभाव. आणि काय प्रगती?
प्रगती काय प्रगती? माझी प्रगती काय नाही, मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आशा वर्कर म्हणून आता कार्यरत आहे, 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाली. वा, व्हेरी गुड. खूप छान छान अभिनंदन तुमचं. आणि तुम्हाला सुद्धा दोघींना खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण जाऊया खेळाकडे. तर खेळ असा आहे, तुमच्या समोर एक डिश आहे, त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे आणि दोन्ही हात असे मागे ठेवायचे, अशी पुंकर मारायचे. पुंकर मारत 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 ते नाणं बाहेर काढायचे, हाताने नाही या, पुंकर मारत मारत. नाणं दिसलं की ते असं तोंडामध्ये पकडायचं आणि हात वरती करायचे. जी ताई पहिल्यांदा हात वरती करेल ती असेल पहिली, त्याच्यानंतरची दुसरी. अशा 2 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, तुम्हाला कळलंय नक्की? चला या इथे या, आपापल्या डिश समोर उभे राहा. व्हेरी गुड. चला रेडी, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, व्हेरी गुड. या ताईंनी खेळाचं नाव खूपच सिरियसली घेतलेलं दिसतंय. त्यांच्या प्रेमाची ते इतकी प्रेमाने फुंकर मारते. शाबास. तर बघा, फक्त दाढीच पांढरी आलेली. आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, ज्या 2 ताया गेल्यात पुढच्या खेळामध्ये, त्या 2 ताया आहेत. पहिला नंबर आहे ह्या ताईचा आणि दुसरी ताई आलेली ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या 2 ताया गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. पुंकर प्रेमाची या आपल्या खेळातून ह्या 2 ताई इथे आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि या दोघींमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. बघूया कोण आहे ती हुकमाची राणी. खेळ काय ते तुम्हाला सांगतो. त्या समोर जो लाल रंगाचा फुगा दिसतोय तो फुगा फोडायचा आहे, पण तो फुगा फोडायच्या आधी तुमच्या दोघींच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एक संगीत सुरू होणार, त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचंय जागेवरच आणि जागेभोवतीच फिरायचंय, गोल 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 फिरायचंय. जेव्हा संगीत थांबेल तेव्हा जाऊन तो फुगा फोडायचा. हाताने फोडा, पायाने फोडा, अगदीच वाटलं तर त्या फुग्यावरती बसून फोडा. आणि आता दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. तर मग आपण खेळायला सुरुवात करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. डोळ्यावर पट्टी आहे तरी पण डान्स बघा. शाबाश 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 शाबाश. हा शाबाश शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा आता रे हात दाखवायचा नाही, हात दाखवायचा नाही. माग 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 मागे मागे मागे. मागे 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 या मागे या मागे या मागे. यार ये ही कुठं चालली ती का? मागे 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 पुढे 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 मागे 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 मागे. हा मागे 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 मागे. या 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 या. खूप खूप अभिनंदन तुझं, तो उपविजेती झालेली आहे. कसं वाटतंय?
वाटते. एवढे सगळे खेळ खेळून. हा छान वाटते. वा व्हेरी गुड. ताई ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. आणि आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या हुकुमाच्या राणीसाठी. खूप खूप अभिनंदन.